श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले अर्जुनाचे द्वारकेला गमन हे उपपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, नंतर पश्चिम सागराच्या तीरावरील तीर्थांचे आणि पवित्र क्षेत्रांचे क्रमाक्रमाने दर्शन घेत अतुल पराक्रमी अर्जुनाने आपला प्रवास पुढे चालू ठेवला. पश्चिम समुद्राच्या तीरावर असलेल्या सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतल्यावर तो प्रभास तीर्थाकडे गेला. परमपवित्र रमणीय प्रभास तीर्थाच्या समीप अपराजित बिभत्सू अर्जुन आला आहे ही वार्ता मधुसूदन कृष्णाला कळली. त्याबरोबर कृष्ण लगेच आपल्या मित्राला म्हणजेच अर्जुनाला भेटण्यासाठी गेला आणि त्याबरोबर कृष्ण त्या दोघांची प्रभास तीर्थामध्ये भेट झाली. भेट होताच दोघांनी परस्परांना आलिंगन दिले आणि कुशल प्रश्न विचारून झाल्यावर ते दोघे नरनारायण ऋषी अर्जुन आणि कृष्ण गर्द झाडीमध्ये बसले. इथे एक टीप तुम्हाला सांगायची आहे. इथे अर्जुनाला बिभत्सू असे म्हटलेले आहे कारण अर्जुन हा बिभत्सू होता. या शब्दाचे स्पष्टीकरण इथे युद्धामध्ये कधीही बिभत्स कर्म न करणारा म्हणून बिभत्सू असे अर्जुनाचे स्वतःचे वर्णन पुस्तकामध्ये केलेले आहे. नंतर अर्जुना, कोणत्या निमित्ताने तू ही तीर्थयात्रा सध्या करीत आहेस असा कृष्णाने अर्जुनाला त्याच्या भ्रमंतीविषयी प्रश्न केला. यावर अर्जुनाने तीर्थयात्रेला कारण झालेला सारा वृत्तांत कृष्णाला अगदी इत्थंभूत सांगितला. तो वृत्तांत ऐकल्यावर असा प्रकार आहे तर एकूण असे वार्ष्णेय. तो वृत्तांत ऐकल्यावर असा प्रकार आहे तर असे वार्ष्णेय म्हणजेच वृष्णी कुलोत्पन्न प्रभू कृष्ण उद्गारला. प्रभास तीर्थामध्ये मनसोक्त विहार केल्यावर कृष्ण आणि अर्जुन मुक्कामासाठी रैवतक पर्वतावर गेले. कृष्णाच्या आज्ञेवरून सेवकांनी रैवतक पर्वत अगोदरच शृंगारून ठेवला होता आणि त्या दोघांसाठी भोजनाचीही उत्कृष्ट व्यवस्था करून ठेवली होती. आणलेल्या सर्व पदार्थांचा अर्जुनाने प्रीतीने स्वीकार केला आणि भोजन आटोपल्यावर कृष्णासमवेत त्याने नटांची आणि नर्तकांची कलाकुसर पाहिली. अर्जुनाने त्या सर्व कलाकारांचा सत्कार केला आणि त्यांना निरोप दिला. नंतर उत्कृष्टपणे सजविलेल्या शय्येवर तो पहुडला. त्या उंची शय्येवर पडल्या पडल्या वीराग्रणी अर्जुनाने आपण पाहिलेल्या तीर्थांचे, सरोवरांचे आणि पर्वतांचे रसभरीत वर्णन कृष्णाला ऐकवले. राजा जन्मेजया कृष्णाला सारी हकीकत सांगत असतानाच अर्जुनाला झोपेने घेरले आणि तो दिव्य शय्येवर निद्राधीन झाला. गाढ झोपी गेलेला अर्जुन प्रभात समयी चारणांच्या मधुर गीतांनी आणि वीणेच्या झंकाराने तसेच मंगल स्तुती गीतांनी जागा झाला. जागा झाल्यानंतर त्याने प्रातःकालीन आवश्यक कृत्ये उरकली. एवढ्यात कृष्ण तेथे आला आणि त्याने अर्जुनाला औपचारिक कुशल प्रश्न विचारले. नंतर सुवर्णाने मढविलेल्या रथात बसून तो कृष्णासमवेत द्वारकेला गेला. जन्मेजया कुंतीपुत्र अर्जुनाच्या स्वागतासाठी द्वारका नगरी नटून थटून सज्ज झाली. राहत्या घरांजवळच्या बागा देखील लोकांनी शृंगारल्या. कौंतेय अर्जुनाला पाहण्यासाठी द्वारकेतील शेकडो हजारो लोक लगबगीने राजमार्गावर गोळा झाले. ज्या ज्या ठिकाणातून अर्जुन दिसणे शक्य होते अशा प्रत्येक ठिकाणी शेकडो हजारो स्त्रिया दाटीवाटीने उभ्या होत्या.
भोजांचा, वृष्णींचा आणि अंधकांचा फार मोठा समाज जमला होता. भोज कुळातील, वृष्णी कुळातील आणि अंध कुळातील असंख्य पुरुषांनी अर्जुनाचा मोठ्या इतमामाने सत्कार केला. नंतर आदरणीय व्यक्तींना अर्जुनाने अभिवादन केले आणि जमलेल्या सर्व लोकांनी त्याचे अभिनंदन केले. द्वारका नगरीतील कुमारांनी अर्जुनाचा सर्वतोपरी सत्कार केला. उलट अर्जुनानेही सर्व समवयस्क माणसांना पुन्हा पुन्हा आलिंगन दिले. यानंतर रत्नांनी आणि विविध उपभोग्य पदार्थांनी समृद्ध असलेल्या कृष्णाच्या रमणीय भवनामध्ये अर्जुनाने कृष्णासमवेत अनेक रात्री काढल्या. वैशंपायन म्हणाले, राजा जन्मेजया, यानंतर काही दिवसांनी त्या रैवतक पर्वतावर वृष्णींचा आणि अंधकांचा एक उत्सव झाला. या उत्सवात भोज कुळातील, वृष्णी कुळातील आणि अंधक कुळातील वीरांनी हजारो ब्राह्मणांना दाने दिली. त्या रैवतक पर्वताच्या परिसरात रत्नखचित रमणीय प्रासाद होते. या प्रासादामुळे आणि कल्पवृक्षांसमान वृक्षांमुळे पर्वताचा सारा परिसर अतिशय रमणीय दिसत होता. निरनिराळे वादक अनेक प्रकारची वाद्ये वाजवित होते. नर्तक नृत्य करीत होते आणि गायक गाणी म्हणत होते. तेजाने तळपणाऱ्या वृष्णींचे कुमार नटून थटून सुवर्णाच्या रमणीय रथामध्ये बसून सर्वत्र संचार करीत होते. असंख्य नागरिक आपल्या स्त्रियांसमवेत आणि परिवारासह काही पायी तर काही वाहनामध्ये बसून त्या उत्सवामध्ये सामील झाले. मदिरापान करून बेहोश झालेला हलधर बलराम रेवतीसह त्या ठिकाणी दाखल झाला. त्याच्या समवेत गंधर्वही आले. तसेच वृष्णींचा प्रतापी राजा उग्रसेन गीते म्हणत असलेल्या गंधर्वांसमवेत आणि असंख्य स्त्रियांच्या परिवारात तेथे आला. समरांगणात अप्रतिहत संचार करणारे रुक्मिणीपुत्र प्रद्युम्न आणि सांब धुंद होऊन गळ्यात दिव्य माळा घालून आणि उज्ज्वल वस्त्रे परिधान करून साक्षात देवांप्रमाणे संचार करीत होते. अक्रूर, सारण, गद, बभ्रू, विदुरथ, निषठ, चारुदेष्ण, पृथु, विपृथु, सत्यक, सात्यकी, भंगकार, महारव आणि हार्दिक्य, उद्धव हे आणि ज्यांच्या नावांचा केला नाही असे इतर अनेक प्रतिष्ठित पुरुष स्त्रियांसमवेत आणि गंधर्वांसमवेत त्या रैवतक पर्वतावर स्वतंत्रपणे उठून दिसत होते. आज आपण इथे थांबूया. पुढची कथा आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि दररोज महाभारत कथा ऐकण्याचा आनंद अवश्य घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. कमेंट करा, शेअर करा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.